गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याची आळवणी करत असंख्य भक्तांच्या उपस्थितीत रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या त्याचप्रमाणे विद्युत रोषणाईने नटवलेल्या रथातून सांगली संस्थानच्या विघ्नहर्त्याला निरोप देण्यात आलाय। 5 दिवसांपूर्वी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील दरबार हॉलमध्ये गणरायाची आनंदी वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली होती। गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आज दुपारी 3 वाजता दरबार हॉलमध्ये श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्यासह कुटुंबियांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला शानदार प्रारंभ झाला। यावेळी उपस्थितांना पान सुपारी देण्यात आली। यानंतर सायंकाळी सरकारी घाटावर हजारो सांगलीकरांच्या उपस्थितीत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आलाय। श्री गणपती पंचायतन संस्थानतर्फे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलाय। गेल्या 2 वर्षांपासून कोरोना आणि महापुरामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केलेला उत्सव यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने मोठा उत्साह होता। ऐतिहासिक सांगली संस्थानच्या गणेशाचा आज 5व्या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि शाही मिरवणूक काढण्यात आली आहे। अभूतपूर्व अशा पारंपरिक पद्धतीने राजवाडा येथील दरबार हॉलमध्ये श्री गणेशाचं पूजन संस्थानचे राजे विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। त्यानंतर दरबार हॉलमध्ये दरबार पार पडला। या दरबारमध्ये सांगली शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आणि त्यानंतर या हॉलमध्ये संगीत सभा पार पडली। यावेळी विजयसिंह राजे पटवर्धन, पौर्णिमा राजे पटवर्धन, आमदार सुधीर गाडगीळ, पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, जनसुराज्याचे समित कदम, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। मिरज तालुक्यातील बेडग येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान उभारण्यासाठी बेडगच्या समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने माणगाव ते मुंबई मंत्रालय लॉग मार्च आंदोलन सुरू केले। त्यांच्या समर्थनार्थ सांगली जिल्ह्यातील सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने पेठ नाका येथे राष्ट्रीय महामार्ग सुमारे पाऊण तास रोखून धरत चक्काजाम आंदोलन केले। निळे झेंडे घेऊन विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। चक्काजाम आंदोलनामुळे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या। पेठ येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये सकाळपासून भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हजारो नागरिक बेडगच्या लॉग मार्चला पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। दुपारी 12 वाजता आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महामार्गावर ठिय्या मारला। बेडगमध्ये कमान झालीच पाहिजे, कमान आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी लॉग मार्चमधील बेडगच्या शिष्टमंडळाने आंदोलनाला भेट देत बेडग कमानीचा सर्व लेखाजोखा सर्वांसमोर मांडला। राज्यातील धनगर समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं, पण त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याने राज्यातील धनगर समाजामध्ये रोष आहे। खानापूर तालुक्यातील धनगर समाज बांधव सोमवारी मोर्चा काढून विटा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून लक्ष वेधणार आहेत। राज्य सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास सरकारला आमची ताकद दाखवू, असा इशारा धनगर समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिला। धनगर आरक्षणासाठी खानापूर तालुक्यातील धनगर समाज बांधव आक्रमक बनले असून धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटणार आहे। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून चौंडीत बेमुदत उपोषण सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची सत्ता येण्यापूर्वी दिलेलं आश्वासन ते विसरले, त्यामुळे जोपर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत रस्त्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। आज विट्यात खानापूर तालुक्यातील धनगर समाज बांधवांची व्यापक बैठक झाली। या बैठकीमध्ये राज्य सरकारने परवा झालेल्या बैठकीत आरक्षण देण्यासंदर्भात जी 2 महिन्यांची मुदत घेतली आहे त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। दैनिक जनप्रवासच्या कार्यालयामध्ये आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली। आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे हे कार्यालयात दाखल झाले। यानंतर त्यांच्या हस्ते आरती संपन्न झाली। यावेळी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, जनप्रवासच्या व्यवस्थापिका अश्विनी खाडे, कार्यकारी संपादक अमृत चौगुले, मिरज प्रतिनिधी उदय रावळ, भाजपाचे नेते गौतम पवार यांच्यासह जनप्रवासचा स्टाफ उपस्थित होता। आमदार होण्याचे 2 प्रकार आहेत, एक पैशाने आणि दुसरे विचाराने। अरुण अण्णा लाड हे विचाराने आमदार झाले आहेत, म्हणूनच त्यांचे कार्यकर्ते या अशा लोकोपयोगी उपक्रमातून नेत्याचा वाढदिवस साजरा करतात, असे गौरवोद्गार करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी काढले। निमित्त होतं कुंडल येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोकसहभागातून शुभेच्छारूपी 1500 सायकलींचं गरजू विद्यार्थ्यांना आमदार शिंदे यांच्या हस्ते वाटपाचं।
यावेळी आमदार अरुण अण्णा लाड, उद्योजक गिरीश चितळे, शरद लाड प्रमुख उपस्थित होते. शाळेपासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांचं शाळेचे अंतर कमी करण्यासाठी क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या कार्यकर्त्यांनी सोडलेला संकल्प आज पूर्ण केलाय. आमदार शिंदे म्हणाले, आजवर राजकारणातील अनेक संदर्भ बदललेत. एकाच पंचवार्षिकमध्ये एवढ्या घडामोडी प्रथमच झाल्या आहेत. या राजकीय इच्छाशक्तीच्या राजकारणात वैचारिक अधिष्ठान असणाऱ्या क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापूंचे विचार पिढ्यानपिढ्या पुढे नेणारे लाड कुटुंबीय आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून निधी गोळा करून नेत्याचा वाढदिवस साजरा करणे म्हणजे शरद लाड हे नशीबवान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी आमदार अरुण अण्णा लाड म्हणाले, सरकारी शाळा टिकवायची असेल तर प्राथमिक शिक्षणाला बळ दिलं पाहिजे, तसेच तेथील विद्यार्थी दुरावला जाऊ नये म्हणून ही चळवळ उपयोगी ठरेल. अजूनही जर कोणी शाळा लांब असल्याने शिक्षणापासून वंचित राहत असेल तर त्या गरजूंचा सायकलिंगसाठी विचार करूया. रोज 3 किलोमीटर चालत शाळेत जाताना अनेक अडचणी येत होत्या, पण आता सायकलिंगमुळे त्या अडचणी कमी होतील अशी आशा विद्यार्थ्यांनी यावेळी बोलून दाखवली. माधवनगर रस्त्यावरील चिंतामणी नगर जवळील रेल्वे उड्डाण पुलाबाबत स्थानिक नागरिकांच्या मागण्यांचा विचार करत तात्काळ सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आज दिलेत. गेले काही दिवस या पुलाचं काम ठप्प झालं होतं. याबाबत स्थानिक नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत आज बैठक घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत. त्यानुसार रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या भूमिगत रस्ते आणि गटारांच्या कामाची आर्थिक जबाबदारी महापालिका आणि राज्य सरकार संयुक्तपणे घेणार आहे. त्यासाठी आवश्यक आराखड्यातील बदल तसेच परवानगीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन तातडीने कृती करणार आहे. रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणामुळे माधवनगर रस्त्यावरील उड्डाण पुलाला काही महिन्यापूर्वी पाडून टाकण्यात आला होता. रेल्वे प्रशासनाने आता येथे चौपदरीकरण करता येईल अशा पद्धतीने पुलाचं नियोजन केलंय. तथापि हा आराखडा बनवताना स्थानिक नागरिकांच्या भेडसावणाऱ्या अडचणींचा विचारच झाला नव्हता. त्याबद्दल गेले काही दिवस असंतोष धुमसत होता. नागरिक जागृती मंचाने पुढाकार घेत हे विषय ऐरणीवर आणले. आजच्या बैठकीत पालकमंत्री खाडे यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेत सकारात्मक निर्णय घेतले. या कामांसाठी आवश्यक वाटल्यास जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही दिले. दरम्यान आज सकाळी 11:30च्या सुमारास पालकमंत्री खाडे यांनी प्रत्यक्ष पुलाच्या जागेवर जात स्वतःच कागदावर कच्चा आराखडा काढून नागरिकांकडून विषय समजून घेतला. राज्य सरकारने 30 एप्रिल 2024 पर्यंत परराज्यात ऊस निर्यातीस बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय बुधवारी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. शासनाच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनांनी सरकारवर दबाव निर्माण करत रान पेटवले. त्याची गंभीर दखल घेऊन निर्यात बंदीचा निर्णय 7 दिवसांच्या आत रद्द करण्यात आल्याचा आदेश सहकार व पणन विभागाने काढलाय. ऊसाची निर्यात बंदी उठवण्यात आल्याने सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. कर्नाटकात ऊस पाठवण्याचा मार्ग मोकळा झालाय. ऊसाच्या निर्यात बंदीचा आदेश जारी केल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानुसार सहकार विभागाने निर्यात बंदीची प्रसिद्ध झालेली अधिसूचना रद्द करण्याचे आदेश काढलेत. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात ऊस कर्नाटकात जातो. तेथील कारखानेही एकरकमी दर देतात. याशिवाय ऊसाला चांगलं वजन येत असल्याने सीमा भागातील शेतकऱ्यांचा ऊस कर्नाटकातील कारखान्यांना गाळपास जातो. निर्यात बंदीचा आदेश रद्द करण्यात आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना परराज्यात ऊस पाठवण्याचा मार्ग मोकळा झालाय. सांगली शहरातील गुलाब कॉलनीमध्ये कट्ट्यावर बसलेल्या वृद्धाला लुटणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या 12 तासाच्या आत आवळण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भारत सूतगिरणीजवळ सापळा रचून अनिल विश्वास चौगुले याला अटक केली आहे. त्याच्याकडून लूटमारीतील 24,000ची सोन्याची अंगठी पोलिसांनी जप्त केली आहे. मधुकर जोशी हे गुलाब कॉलनीमध्ये राहतात. गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे चेतना पेट्रोल पंपाजवळील स्वामी समर्थ या किराणा मालाच्या दुकानासमोर असलेल्या कट्ट्यावर ते एकटे बसले होते. यावेळी एक मोपेड दुचाकीवरून एक व्यक्ती त्यांच्या जवळ आला. त्याने जोशी यांना मला ओळखता का असं म्हणत त्यांच्या हातातील 4 ग्राम वजनाची सुमारे 20,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. यावेळी जोशी यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने जोशींना ढकलून दुचाकीवरून पलायन केलं. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित अनिल चौगुले हा चोरीतील सोने विकण्यासाठी कुपवाड रोडवरील सूतगिरणीजवळ येणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने तातडीने सापळा रचून चौगुले यास ताब्यात घेतला. यावेळी त्याच्याकडून जबरी चोरीतील 24,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी पोलिसांनी जप्त केली आहे.
वाळवा तालुक्यातील कुरळप येथील पंडित जाधव यांच्या जनावरांच्या शेडमध्ये बांधलेल्या एका महिन्याच्या होस्टन जातीच्या वासरावर गुरुवारी रात्री बिबट्याने हल्ला केलाय। या हल्ल्यात वासराचे 2 काळे आणि पोटाचा सर्व भाग बिबट्याने खाऊन टाकलाय। पंडित जाधव यांच्या गावच्या उत्तरेस असणाऱ्या वडाचा मळा येथील शेतात छप्पर वजा शेड आहे। यामध्ये 3 होस्टन जातीच्या गायी, 1 म्हैस आणि 3 लहान कालवडी आहेत। जाधव यांनी गुरुवारी सायंकाळी गायीचं वासरू गायीपासून थोड्या अंतरावर बांधून सर्व जनावरांना वैरण टाकून ते घरी आले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी दूध काढण्यासाठी जाधव गेले असता त्यांना लहान वासरू छपराच्या बाहेर पडलेले दिसून आले। जवळ जाऊन पाहिले असता गळ्यात बांधलेली दोरी तशीच होती, मात्र 2 कान आणि पोटाचा सर्व भाग बिबट्याने खाल्ल्याचं दिसून आलं। तात्काळ वन विभाग अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देत वन अधिकारी प्रवीण डबाने यांनी मार्गदर्शनाखाली वनरक्षक शिवाजी खोत, प्राणीमित्र युनुस मनेर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। आजूबाजूला पाहिले असता बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले। यावरून या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झाले। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय।